कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्यांच्या प्रतिमांचा वापर करून त्यावर सुया टोचण्याचा तसंच हळद कुंकूने पूजन करण्याचा अघोरी प्रकार 2 दिवसांपूर्वी उघडकीस आला। संस्थेतील एका लिपिकाला बढती दिल्याच्या कारणावरून वडक-शिवाले बाचणी मार्गावरील स्मशानभूमीत हा प्रकार घडला। या प्रकरणी इस्पुर्ली पोलिसांकडून तपास सुरू आहे। मात्र प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही नसल्याने तपासावर मर्यादा येत आहेत। कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांच्या नगरीत अजूनही जादूटोणा, मंत्रतंत्र, भानामती यांसारख्या बुरसट विचार आणि कृतीला थारा दिला जातोय। अशीच एक घटना 2 दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील वडक-शिवाले ते बाचणी मार्गावरील स्मशानात घडली। कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्य यांचे फोटो वडक-शिवाले स्मशानभूमीत आढळले। या तिन्ही फोटोंना मोठ्या प्रमाणात टाचण्या टोचल्या होत्या, तसंच हळदी कुंकू वाहिलं होतं। तिथंच पूजेचं साहित्य पडलं होतं। भानामतीच्या या प्रकाराबाबत गावात जोरदार चर्चा झाली। तिथून पोलीस स्टेशनपर्यंत ही चर्चा गेली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली। स्मशानभूमीच्या खांबाला तरुणी महिलांचे फोटो काळ्या बाहुल्या लावलेल्या दिसल्या। गावात अशा पद्धतीनं भानामतीचा प्रकार कुणी आणि का केला असेल याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे। या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा अशी मागणी होतीये। मात्र या परिसरात सीसीटीव्ही नाही, तसंच हा प्रकार प्रत्यक्षात कुणीच पाहिलेला नाही, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर मर्यादा येत आहेत।